आईच्या या सगळ्या गोष्टी माझ्या बाबांपासून किती दिवस लपून राहिल्या असत्या मला सांग। कारण तो माणूस घरी आला नाही त्यानंतर पण ही बाहेर जायला लागली ना रोज, आणि ते काय माझ्या बाबांपासून लपून राहिलं नाही। ही अजून कशी नाही आली? मुलांकडे लक्ष द्यायला हवं होतं तिने। अगं कुठे गेली होतीस? मुलं एकटी होती घरी। ते मी मावशीकडे गेली होती म्हणूनच यायला उशीर झाला। अच्छा बरं ठीक आहे। त्या दिवशी ना बाबा लवकर घरी आले होते। ही बाई घरात नव्हती ते बघून बाबा खूप अस्वस्थ झाले। दुसऱ्या दिवशी पुन्हा तिचं नाटक चालू झालं, पुन्हा तिने तेच सुरू केलं आणि या वेळेस बाबांचा संयम सुटला। काय चाललंय तुझं रोजचा? कुठे जातेस तू? इथं मुलं घरात एकटी असतात, तुला काय वाटतं की नाही? तुला तर का वागलीस असं? तुला जराही लाज वाटली नाही? तू बाहेर जे जे काही करतेस ना ते सगळं कळलंय मला। अगं काय नाही केलं मी तुझ्यासाठी? नाही, मी असं खरंच काही केलं नाहीये। काही नाही केलं? अगं त्या निदान लहान मुलांची तरी दया यायला हवी होती तुला। खरंच मी काही असं केलं नाही। तुमचा खूप मोठा गैरसमज झालाय। गैरसमज? सगळं कळलंय मला। आतापर्यंत सहन करत होतो पण नाही। खूप पाताळ यंत्री असतात ना अशा बायका। त्या खोलीत जो तमाशा सुरू होता ना त्या दिवशी, त्यात एकीकडे वडिलांचा संताप होता आणि दुसरीकडे तिचं नाटक सुरू होतं। ती त्यांच्या पायाशी बसून सतत रडत होती, कळवळून कळवळून माफी मागत होती। हळूहळू ना त्या बाईनं माझ्या बाबांचा विश्वास संपादन केला। सगळ्यांशी गोड 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 बोलून सगळं काही नीट करायला लागली ती। कसं झालंय सगळं मला कळलं नाही, पण बाबा सुद्धा ना तिच्यावर विश्वास ठेवायला लागले। एक पॉइंट असा आला की त्यांनी त्यांचे सगळे पैसे, सगळा बँक बॅलन्स तिच्या खात्यात जमा करायला सुरुवात केली। इतकंच नाही तर तिजोरीच्या चाव्या सुद्धा तिच्याकडे त्यांनी देऊन टाकल्या। हळूहळू बाबांचा सगळा आर्थिक व्यवहार त्यांनी स्वतःच्या हातात घेतला। आमच्याशी खूप गोड गोड बोलायला लागले। बोलायला काय लागले, नाटक होतं ते सगळं। आणि एक दिवस आलाच, मला जे वाटलं होतं ते घडलं। आमचा सगळा पैसा, हडका, सोनं नाणं, आम्हा मुलांसाठी जमा केलेली सगळी पुंजी ती घेऊन त्या माणसाबरोबर पळून गेली। अरे देवा! माझ्या वडिलांना जेव्हा हे सत्य कळलं तेव्हा त्यांचा स्वतःवरचाच विश्वास उडाला। ते सैरभैर झाले। ज्या बाईला त्यांनी आमची आई म्हणून आमच्या घरात आणलं होतं त्या बाईने त्यांना देशोधडीला लावलं होतं। त्या क्षणी जणू त्यांना ना माझ्या गेलेल्या आईची आठवण झाली आणि तिला जाऊन भेटायची तीव्र इच्छा झाली असणार। आणि ते आम्हाला कायमचं पोरकं करून सोडून निघून गेले देवाघरी।